तू भेटशी नव्याने या मालिकेचा 5 नोव्हेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आणि आय एम व्हेरी सॉरी, काल माझ्या मुलीचा वाढदिवस असल्यामुळे घरात पाहुणे रावळे होते, त्यामुळे मी खूप प्रयत्न केला रिव्ह्यू द्यायचा, पण मला काल रात्री जमलं नाही प्रेक्षकांनो. खरंच आय एम व्हेरी सॉरी. पण आता आज रात्री आपल्या नेहमीच्या वेळेवरती रिव्ह्यू येईल आणि लवकरात लवकर देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करेलच. तर कालचा भाग खूपच धमाकेदार दाखवला त्यांनी, रागिणीची एंट्री दाखवली आहे, पण नेमका काय काय तमाशा झालाय ना ते डिटेलमध्ये ऐका. तर आपण बघितलं की गौरीच्या आईने 5 लाखाची मागणी केली आहे लग्नाचा खर्च द्या म्हणून, आणि गौरीने त्यावर तिच्या आईला सडेतोड उत्तर दिलंय की तुझी पै न पै मी चुकवेल. सरांचा या सगळ्यामध्ये काहीही संबंध नाहीये. आणि आता ती अभिमन्यू सरांना म्हणते की सर चला आता आपण निघूयात. हे ऐकल्यानंतर गौरीच्या आई जरा रागात आहे, पण आता गौरीच्या आईला खूप त्रास झालाय तिच्या उत्तरामुळे. पण आता अभिमन्यू सरांनाही त्रास होतोय की त्यांच्यामुळे या घरामध्ये क्लेश होत आहेत. पण गौरीच्या काकूचा मात्र प्रचंड मोठा पचका झालाय. तिने त्या गौरीच्या आईला मुद्दाम भडकवलेलं असतं, पण आता का आई तिच्या हाती लागलेलं नाहीये. पण आता गौरीच्या बाबांना खूपच लाजिरवाणं झाल्यासारखं वाटतंय. ते म्हणतात की गौरी बघ न ग तुझी आई, अगं बाकीच्या आया मुलीच्या पांडव परतनीसाठी तिला आशीर्वाद देतात आणि तुझी आई पैसे मागतीये. आता ते अभिमन्यू सरांची माफी मागतात. अभिमन्यू सर म्हणतात तुम्ही नका ना माफी मागू बाबा, आम्ही तुमच्यावर नाराज नाहीच आहोत. खरंच बाबा तुम्ही माफी मागण्याची गरजच नाहीये. आता गौरी म्हणते बाबा काळजी घ्या मी निघते आता. आता गौरीचे बाबा म्हणतात बेटा 2 मिनिटं थांब जरा. आता त्यांनी त्यांच्या घरी बनवलेलं उठणं आहे ते अभिमन्यू सरांना दिलंय. आता ते गौरीला म्हणतात बेटा तुझी आई कशी वागते बघ न ग, मी काही करू शकत नाहीये त्यासाठी, पण तुला देण्यासाठी ही छोटी भेटवस्तू, सर गरिबाची ही भेटवस्तू स्वीकाराल का? अभिमन्यू सर म्हणतात बाबा असं का बोलताय, आई वडिलांनी दिलेल्या भेटीचं मोल कशातच करता येत नाही. तुमची ही भेटवस्तू मी स्वीकारतोय. तुमचा आशीर्वादाचा आणि प्रेमाचा सुगंध या उठण्यामध्ये आहे, मी नक्की घेईल. आता गौरी तिच्या वडिलांना नमस्कार करते आणि आता गौरी आणि अभिमन्यू सर दोघंही निरोप घेतात या गौरीच्या बाबाचा. आता गौरीचे बाबा गेल्यानंतर ते काकू तिथेच उभी असते दारात आणि तो काका येतो लगेच आणि म्हणतो काय ग मिळाले का पैसे शोभा? शोभा म्हणते कसले पैसे कसले काय, तुमच्या पुतणीला जास्तीच माज आहे. तुम्हाला सांगते ना मी, शाप देते तिला, आयुष्यभर रडत बसणार आहे ती, तिच्यामुळे 1 रुपया पण मिळालेला नाही आपल्याला. तर अशा पद्धतीने काकूचा असं कोणी लग्नाचे पैसे देत असतं का, काही पण आपलं दाखवतात. आणि ती गौरीची आई तर कॅरेक्टरच बदलून टाकलंय तिचं आणि या अर्पिताचं सुद्धा. आता या बिचाऱ्या मॅडम बघा गौरीची बॅग घेऊन खूप वेळ बसलेल्या असतात बाहेर हॉलमध्ये. गौरी येते आणि म्हणते मॅडम काय झालं, तुम्ही अशी बॅग घेऊन का बसला आहात? आता अर्पिता तिथेच आहे बरं का. आता या मॅडम म्हणतात ही 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 बॅग भरली तुझी, ही बॅग भरली असं त्या गौरीला सांगत असतात. गौरीला आधी कळत नाही, पण गौरीच्या नंतर लक्षात येतं की अर्पितानेच तिची बॅग भरली आहे तिला घरातून हाकलून देण्यासाठी. मग आता गौरीला म्हणजे आता गौरी असं डायरेक्ट अर्पिताला बोलत नाही गौरी खूपच डाऊन टू अर्थ दाखवली आहे त्यांनी. आता या मॅडम पुन्हा पुन्हा म्हणत असतात हिने तुझी बॅग भरली. मग गौरी अर्पिताची बाजू घेत म्हणते मॅडम मला बाहेर जायचं होतं ना, मीच सांगितलं होतं अर्पिता ताईंना बॅग भरायला, आता मी कुठे जाणार नाहीये आपण बॅग ठेवून देऊ खोलीमध्ये, असं लहान मुलांना समजवतात ना तसं तिने मॅडमला समजवलंय आणि खोलीत नेऊन सोडलंय. आता बघा शेखरला फार त्रास झालाय या गोष्टीचा. शेखर अर्पिताला म्हणतो काय ग अर्पिता, एरवी या मॅडमचं तोंड उघडत नाही, यांना साधं साधं बोललेलं कळतही नाही, आता या गौरीची बॅग धरून बसायची बरं कळलं त्यांना. तुला सांगतो अर्पिता ही गौरी आहे ना, ही या सगळ्या गोष्टीचं भांडवल करून अभिमन्यू दादाला सगळं सांगणार आहे, आता आपलं कल्याण झालं समज. अर्पिता आता घाबरते, पण आता अर्पिता शेखरला म्हणते मी नाही मागे हटणार आहे, आता होऊ दे काय व्हायचं ते. आता गौरी येते आणि खूप छान बोलते अर्पिताला, अर्पिता ताई मी तुमचा राग समजू शकते हो, आणि तुमचा राग चुकीचा अजिबात नाहीये. हे बघा जे काही घडतंय ना या सगळ्याचा जास्ती त्रास ना अभिमन्यू सरांना होतोय. अर्पिता तिच्यावर चिडते आणि म्हणते कळतंय ना तुला, या त्रासाचं मूळ पण तुला माहितीच असेल ना. मग आता गौरी म्हणते हे बघा अर्पिता ताई तुम्हाला जे वाटतंय ना तसं जर झालं असतं तर ते मी केव्हाच केलं असतं आणि गोष्टीही सोप्या झाल्या असत्या ना अर्पिता ताई. पण अभिमन्यू सरांचा या सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन जरा वेगळा आहे. अर्पिता म्हणते ए बया मला शिकू नकोस, तुझ्या शब्दांच्या बुडबुडे आहे ना, दादा इम्प्रेस होत असेल, मी काही इम्प्रेस होणार नाहीये, असं बोलून अर्पिता निघून जात असते. पण गौरी म्हणते एक रिक्वेस्ट आहे ताई, आता हे सगळं प्रकरण अभिमन्यू सरांच्या समोर नका येऊ देऊ ते कुठल्याही क्षणी येतच असतील, ते आल्यावर त्यांना काही कळू देऊ नका मी पण नाही सांगणार हे सगळं त्यांना.
आता अर्पिता आणि शेखर तोंडावर पडलेत प्रेक्षकांनो, पण तरी सुद्धा अर्पिताला काही गौरीबद्दल वाटत नाही. अर्पिता निघून जाते वरती. गौरी विचार करते, बापरे, गौरी म्हणजे तिच्याच मनाशी विचार करते की हे सगळं एवढं सोपं नाहीये, पण तुलाही इतक्या लवकर हार मानून चालणार नाहीये. पण आता त्यांनी लगेच पुढच्या सीनमध्ये दिवाळीची पहाट दाखवली आहे. गौरीने एवढी सुंदर रोषणाई केलेली असते घरामध्ये. दिवाळीची पहाट अगदी रम्य वाटते यांच्या घरामध्ये. गौरी फराळ वगैरे सुद्धा सगळं तयार करून रेडी आहे. आता आभा येते आणि म्हणते, मामी 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 तू किती गोड आहेस, तुला माहितीये माझा मामा किती लकी आहे ते. गौरी म्हणते, काय झालं तुला आबा, सकाळी सकाळी सुरू झाली आहेस. आता आबा म्हणते, मी तरी सकाळी सुरू झाली आहे, तू तर पहाटेच्या आधीच सुरू झाली आहेस. एवढं सगळं करायला वेळ कधी मिळाला तुला. आता ती गौरीचा हात धरते आणि म्हणते, बघ किती सुंदर सजवलंयस तू घर, हे म्हणत होते मी तुला. हे अगं मामी, कसलं भारी दिसते हे सगळं, केव्हा केलंस तू हे सगळं. गौरीने रांगोळ्या काढलेल्या असतात, दिवे लावलेले असतात, छान छान तोरणं लावलेले असतात घरामध्ये. आबा तिचं खूप कौतुक करते आणि म्हणते, तुला माहितीये मामी, असली सजावट कधीच झाली नाही आमच्या घरामध्ये. आता गौरी म्हणते, तुला पण ना आबा, कसलंही कौतुक आहे. अभिमन्यू सर येतात आणि म्हणतात, खरंच गौरी, हे सगळं खूप छान दिसतंय. आणि आता ते गौरीला बघतात तर गौरी खरंच खूप सुरेख दिसत असते आणि त्यांची तंद्री लागते गौरीला बघता बघता. आता गौरी पण त्यांच्याकडे बघत असते आणि मान खाली घालते. आबा या दोघांना म्हणते, मी जरा येऊ का आई बाबांना बोलवून, या दोघांना डिस्टर्ब नको, म्हणून ती तिथून निघून जाते. मग अभिमन्यू सर गौरीला म्हणतात, हे सगळं आमच्या घरामध्ये पहिल्यांदाच झालंय, म्हणजे दरवर्षी फार फार ते एखादं कंदील किंवा दिवा लावायचो आम्ही, पण बाकी काही करत नव्हतो. आणि आता ही गौरी म्हणते, बस एवढंच. पण खरं सांगू का सर, मी हे सगळं करण्यापूर्वी तुम्हाला विचारणार होते, पण मग वाटलं की एवढ्या पहाटे तुम्हाला उठवू का नको उठवू, तुम्हाला आवडेल न आवडेल, म्हणून मी नाही विचारलं तुम्हाला. पण असू देत ना सर, दिवाळी आली आहे ना. मग अभिमन्यू सर तिला हाताने खुणवतात आणि म्हणतात, बरं बस झालं, छान आहे सगळं, रांगोळी पण सुंदर आहे, पण आता मी वॉकला जाऊन येतोय. आता गौरी म्हणते, सर अहो वॉक बिक घ्यायला कुठे चाललायत तुम्ही, थांबा ना, अहो तुम्हाला उठणं लावायचंय. मग आता सर म्हणतात, अगं ते उठणं बिटणं मला नाही चालत, ते आंघोळ वगैरे उठण्याची मी नसतो करत. आता गौरी म्हणते, ठीक आहे मी नाही लावणार आहे, पण अर्पिता ताईंच्या हातनं लावून घ्यावं लागेल तुम्हाला, आणि माझ्या बाबांनी किती प्रेमाने दिलंय तुम्हाला उठणं, लावून घ्या ना सर प्लीज. हां, आता अभिमन्यू सर कसले नाही म्हणतात, बायकोच्या माहेरी नाही म्हणतील तर जातील कुठे बिचारे. आता ते म्हणतात, बरं ठीक आहे आण उठणं. अभिमन्यू सर ती रोषणाई बघतच राहतात. तेवढ्यात अर्पिता येते तिथे आणि ती पण खूप इम्प्रेस होते ती रोषणाई बघून. आणि आता ती अभिमन्यू सरांना म्हणते, दादा अरे काय छान सजवलंय घर, आई असताना आपण असंच सजवायचो ना. गौरी उठण्याची ताटली आणि औक्षणाचं ताट आणते आणि या अर्पिताला देते. अर्पिता म्हणते, उठणं आणि दादा लावून घेणार, मी लाख लावेन ग, पण दादाला अजिबात आवडणार नाही उठणं वगैरे लावायला. आता गौरी म्हणते, अहो अर्पिता ताई तुम्ही लावा तरी त्यांना उठणं, बघा नक्की लावून घेतील ते, दरवर्षी नसतील लावून घेत ते, पण ह्या वर्षी हे उठणं ते नक्की लावून घेतील. आता अर्पिता मनात हाच विचार करत असणार, आता बायको आल्यावर बरं सुधारला हा पण ती बघतच राहते अभिमन्यू सरांकडे, कारण ते म्हणतात लाव आता उठणं. पण आता बघा प्रेक्षकांनो, मजा पुढे. आता ही अर्पिता यांना लावतच असते उठणं सरांना, की मॅडम येतात आणि अर्पिताचा हात धरून तिला बाजूला सरकवतात, तू सरक सरक तू. आणि आता या गौरीला म्हणतात, तू लाव तू लाव तू लाव लाव तू, असं म्हणून या गौरीला खूप फोर्स करतात उठणं लावायला. अभिमन्यू सर म्हणतात, बरं बरं ती लावेल उठणं. खरं तर आता मलाही प्रश्न पडलाय की मॅडम नक्की तन्वीची आई होती का अभिमन्यू सरांची आई आहे, कारण त्या सासूसारखं सगळं करून घेतात बाई गौरीकडून. असो, पण आता अभिमन्यू सर गौरीकडून छान उठणं लावून घेताय. गौरी आता उठणं लावत असते तेव्हा अर्पिताला जरा जेलसी होते. अर्पिता म्हणते, दादा सगळं तू आता मॅडमचं या गौरीलाच करायला सांग ना. तसं पण गौरीचं बरंच ऐकतात. तसंही या गौरीने काय जादूची कांडी फिरवली आहे हे तिलाच माहिती. आता गौरी जरा रोमॅन्टिक होऊन सरांच्या चेहऱ्याला लावत असते उठणं. तेवढ्यात आली बाबा ही बया, शुभ दीपावली असं म्हणत तिने एंट्री केली आहे. आता गौरी इतकी घाबरते त्या रागिणीला पाहिल्या आणि आता गौरी अभिमन्यू सरांकडे बघते आणि आभा सगळेच जण सगळ्यांचीच तंदरली आहे हिला बघून तिचा दरारच तसा आहे प्रेक्षकांनो, दहशत आहे म्हणायला हरकत नाहीये. आता ही बघा मेडिटेशन करून आली आहे बरं का. रागिणी घरात आल्या आल्या म्हणते, वा काय छान सजवलंय घर,
ओम शांती असं म्हणते ती आणि म्हणते, अरे वा दादा, काय प्रसन्न वाटते रे घरामध्ये. शेखर आता घाबरलाय रागिणीला बघून. रागिणी आभाला या अर्पिताला म्हणते, शुभ दीपावली तुम्हा सगळ्यांना. तुम्हाला सांगते मी, आता ही रागिणी आहे ना शांत झालेली आहे. ओम शांती. आता मी ठरवलंय कोणावर चिडायचं नाही, रागराग करायचा नाही, सगळं कसं शांततेत करायचंय. का माहितीये का, मी मेडिटेशन करून आली आहे, मेडिटेशनचा कोर्स करून आली आहे मी. अगं अर्पिता, काय झालं तुला? तुला ना मेडिटेशनची गरज आहे बाई, तू पण शिकून घे बरं. आता ही सगळ्यांना शिकवत शिकवत आली आहे तिथे. दादा दिवाळी आहे रे, होस की. आभा, अगं तुला सुद्धा हॅपी दिवाळी, शुभ दिवाळी. आता असं म्हणून ती पाहते आता गौरीकडे आणि गौरीला बघून होते शॉक्ड. आता गौरीला म्हणते, तू तू इथे कशी काय आलीस कॅन्टीनवाली? रागिणीच्या रागात भर. अजून मॅडम तिला चिडवत असतात, बघ बघ, ही बघ, ही बघ, आणि तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र रागिणीला दाखवत असतात. आता ही पुन्हा म्हणते, रागिणी ही इथे काय करतीये? अभिमन्यू सरांनी वेळ न लावता पटकन सांगितलंय रागिणीला. जे रागिणी आधी विचारत असते, काय प्रकार आहे हा सगळा, कोणी सांगेल का मला, काय चालू आहे हे सगळं? मग अभिमन्यू सर लगेच सांगतात तिला, रागिणी, माझं आणि गौरीचं लग्न झालंय. आणि हे ते अगदी शांतपणे बोलतात. आता ही मेडिटेशन करून आली आहे म्हटल्यावर त्यांना शांततेतच बोलावं लागेल ना. पण कसलं मेडिटेशन आणि कसलं काय, पहा आता पुढे मेडिटेशनचा बोऱ्या वाजवला हिने. आता ती लगेच म्हणते अभिमन्यू सरांना, काय बोलतोयस अभि तू? मी मस्करीच्या मूडमध्ये नाही. काय चाललंय काय हे सगळं? काय विचारते मी? ही कॅन्टीनवाली पोरगी इथे काय करतेय? कामाला आली आहे ना ही, ते स्वयंपाकाला नाही नाही फराळाला आली असेल कदाचित ही इथे. काय गे, दिवाळीचा फराळ करायला आली आहेस ना तू? झाला असेल ना तुझा दिवाळीचा फराळ, मग निघ ना. आता ती पुन्हा विचारते, झाला ना तुझा फराळ? आता कोणी काही बोले ना, सगळे चिडीत चुप. आबाचं कौतुकच करावं. आबा आता बोलते मध्ये आणि म्हणते, नाही अगं आत्या, ती ना खरंच माझी मामी आहे ग. अभिमन्यू मामाने तिच्यासोबत लग्न केलंय. ती आता कॅन्टीनवाली नाहीये, माझी मामी आहे. आता आबाने डेअरिंग करून हे सांगितलं बाबा त्या गौरीला, सॉरी रागिणीला. मग आता गौरी पांढरी फटक पडली आहे रागिणीला बघून. आणि आता रागिणी जे तमाशा करते. आता या बोलणार असतात मॅडम तिला की ही असं पुढे त्या म्हणतात, तर लगेच ही रागिणी त्यांना म्हणते, चुप बसायचा, शांत बसायचं, आता कोणी बोलायचं नाही. काय रे अभि, हे सगळं खोटं आहे ना? अभिमन्यू सरांना जाब विचारायला लागते ती आता आणि म्हणते की, ए अभि, हे असं काही नाही आहे ना, हे सगळं खोटं आहे ना, हे काय लावलंयस? आता अभिमन्यू सर म्हणतात, रागिणी, माझं आणि गौरीचं लग्न झालंय. अभिमन्यू सर मेडिटेशनच्या मूडमध्ये, पण रागिणी मात्र वेगळ्याच मूडमध्ये ट्रान्सफर झाली आहे. आता रागिणी त्या अभिमन्यू सरांचा कॉलर धरते. अभिमन्यू सर अगदी शांतपणे म्हणतात, गौरी माझी बायको आहे रागिणी. आता ती रागिणी अभिमन्यू सरांची कॉलर धरल्यावर आबाला भीतीच वाटायला लागते. आता मारते का काय? लगेच ती रागिणी म्हणते, हाऊ डेअर यू अभि, का केलंस तू हे सगळं, का केलंस? अशी जोरजोरात ओरडायला लागते ती. अभिमन्यू सरांकडे आता काही उत्तर नाहीये. रागिणी म्हणते, मी इथे बिन लग्नाची वाट बघत थांबली आहे तुझ्यासाठी, आणि तू या कॅन्टीनवाली सोबत लग्न केलंस. तसंही कोणी बिन लग्नाचंच थांबेल ना लग्नासाठी, लग्न करून थोडीच थांबतं कोणी. असो, तर आता हे अभिमन्यू सर म्हणतात, शांत हो रागिणी. आता ही रागिणी म्हणते, शांतता, शांतता गेली खड्ड्यात. आता गौरी म्हणते, मॅडम. आता रागिणी तिच्याकडे मोर्चा वळवते आणि म्हणते, ए चुप बसायचं, गप्प बसायचं, मी बोलत असताना एक शब्द पण बोलायचं नाही. काय ग, कधीपासून घोळात घेतेस तू अभिमन्यूला? कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून, माहिती आहे मला, तेव्हापासून मागे होतीस ना. तुझ्यासारख्या मुलींना मी ओळखते, काहीतरी हवंय तुला. हा, मला माहिती आहे तुला काय हवंय. पैसा हवाय ना तुला? पैसे पाहिजे का? किती पैसे पाहिजे तुला? थांब, मी देते तुला पैसे. आता बघा प्रेक्षकांनो, जणू काही रागिणी तयारी करूनच आली आहे या गौरीच्या तोंडावर पैसे फेकायला. एवढी मोठी कॅश घेऊन फिरतीये ती पर्समध्ये. आता किती मोठी कॅश काढते आणि म्हणते, पैसाच पाहिजे ना तुला? हे घे घे, किती पैसे पाहिजे तुला? हे घे, अजून घे, जेवढे लागतील तेवढे घे. आता पैसे त्या गौरीवर उधळते ती आणि म्हणते, किती हवेत ते सांग, फक्त पैसे घ्यायचे आणि निघायचं. अरे यार, या रागिणीकडे एवढे पैसे आहेत, मग ती कशाला अभिमन्यू सरांच्या घरी राहतीये? स्वतःचं घर घेऊन टाकायचं ना. आता ती त्या गौरीला हकलून देण्याचा प्रयत्न करतीये आणि म्हणते, तू अशी ऐकणार नाही,
थांब आता पैसे तुझ्या तोंडावर फेकते आणि तुला घराच्या बाहेरच काढते. आता पैसे बिसे फेकते. आता त्या मॅडम मध्ये पडतात. ती तमाशा करायला लागते मोठ्या मोठ्याने तर, आणि त्या गौरीला म्हणत असते उचल हे पैसे, निघते की नाही इथून. आता कळत नाहीये का तुला, बहिरे का ग तू, ऐकायला येत नाही का, उचल. आता मॅडम मध्ये पडतात. तेव्हा रागिणी मॅडमला लोटून देते आणि आता मात्र अभिमन्यू सरांच्या डोक्यावरून गेलंय सगळं पाणी. इतक्या वेळ ते शांततेत ऐकत होते, पण आता जाऊन ते रागिणीचा हात धरतात आणि म्हणतात रागिणी खबरदार गौरीला काही बोलली. हा सीन त्यांनी जबरदस्त दाखवला प्रेक्षकांनो. आता अभिमन्यू सर म्हणतात यापुढे एक शब्द जरी बोललीस ना गौरीला तर या घराचे दरवाजे कायमचे बंद करी ना तुझ्यासाठी. शेखर आता पाहतच राहतोय अभिमन्यू सरांकडे. आता अर्पिता म्हणते दादा जरा विचार करून बोल, ती माझी नणंद आहे. आता तिची नणंद असली तर मग काय त्याने डोक्यावर घेऊन मिरवायचं का. आता ती पुन्हा म्हणते कशी अर्पिता अभिमन्यू सरांना, तुझ्या कॉलेजमधली आश्रित विद्यार्थिनी नाहीये ती. आता अभिमन्यू सर अर्पिताला रागिणीला सगळ्यांना दुर्लक्षित करतात आणि मॅडमला म्हणतात मॅडम चला आतमध्ये. आता शेखर आलाय रागिणीजवळ. रागिणी पुन्हा तमाशा करायचा प्रयत्न करते. नाही हा नाही काय ग ये. आता गौरीकडे बघते ती. गौरीने मान खाली घातलेली असते. रागिणी आता काहीच बोलत नाही. तिच्याकडे राग राग खालून वर वरून खाली बघते आणि आता तिच्या रूममध्ये जाते बॅग घ्यायला. शेखर लगेच तिच्या मागे मागे जातोय. पण आता ही रागिणी गेल्यावर अर्पिता तिला म्हणते झालं ना तुझ्या मनासारखं, तोडलं ना आमचं घर. गौरी म्हणते नाही हो अर्पिता ताई, तुमचा गैरसमज होतोय हो, का चिडताय तुम्ही एवढ्या. अर्पिता म्हणते मी तुला यापुढे कधीच माफ करणार नाही, या आयुष्यात मी तुला माफ करू शकणार नाही. आणि असं वाटेल तसं बोलून अर्पिता तिथून निघून जाते. बिचारी गौरी लागते रडायला. आता बघा प्रेक्षकांनो, ही रागिणी तिची बॅग घेते आणि म्हणते मी चालले आता दादा, मला या घरात राहायचं नाहीये, सोड मला. आता तर शेखर म्हणतो अगं अगं शांत हो, त्रागा नको करू. रागिणी म्हणते त्रागा नको करू तर मी काय करू, तो लग्न करून आलाय लग्न. आता ही चांगली चालली होती प्रेक्षकांनो. या शेखरला काही गरज होती का हिला थांबवायची. तो शेखर म्हणतो अगं ऐक माझं ए रागिणी, अगं हे लग्न बिग्न सगळं खोटं आहे, तिथे काहीतरी गडबड झाली म्हणून त्याने लग्न केलंय त्या पोरीशी, आणि हे लग्न तात्पुरतं आहे ग, मनापासून नाही लग्न केलं त्याने, अगं दया केली आहे तिच्यावर, दया दया. मग आता रागिणी ऐकून घेते सगळं शांतपणे. पण आता पुन्हा शेखर म्हणतो मी काय बोलतोय ऐकतेस का तू. रागिणी पुन्हा ओरडायला लागते. तेव्हा शेखर म्हणतो हळू बोल, ऐकून घे माझं, त्यांच्या लग्नाला काही अर्थ नाहीये, उगा चार चौघात दाखवायला लग्न केलंय का त्यांनी हे, आणि हे लग्न खरं नाहीच आहे. नवरा बायको म्हणून त्यांच्यात नातच काही नाहीये, त्यामुळे आपण त्यांचं लग्न अगदी सोप्या पद्धतीने तोडू शकतो. आणि प्रेक्षकांनो या सीनवर त्यांनी हा भाग संपवलाय. आता म्हणजे ही रागिणी या गौरीच्या डोक्यावरती नाचणार आहे हे मात्र खरं आहे. तर आता पुढच्या भागात आपण बघतोय गौरी स्वयंपाक करत असताना अभिमन्यू सर तिच्यासाठी साडी घेऊन येतात आणि गौरी जरा भाव खाते. तुम्ही तर म्हणलात आपल्या दोघांमध्ये नवरा बायकोचं नातं नाहीये, मग साडी वगैरे कशाला आणली, मला नको साडी. मग अभिमन्यू सर तिच्याकडे रागाने बघतात, घेतेस की नाही गपचूप साडी. प्रेक्षकांनो या दोघांमधले प्रेमाचे क्षण आता आपल्याला बघायला मिळतील अशी अपेक्षा करूया. सॉरी हा प्रेक्षकांनो पुन्हा एकदा, खरंच काल मला जमलं नाही हो रिव्ह्यू द्यायला, पण आज न चुकता दिलाय. कसा वाटला नक्की सांगा. आणि कालचा भाग आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका. आजचा भाग रोजच्या वेळेवरच येईल, आज उशीर होणार नाही, तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आज रात्री पुन्हा एकदा, तोपर्यंत धन्यवाद.